नाही, असं जर असेल तर एक गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय तात्काळ याची दखल घेतील आणि मला वाटतं हे जर वस्तुस्थिती असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ते करतील. पण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना हे योग्य नाही आणि युती सरकार अशा लोकांचा खंबीरपणानं आपण त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या बाजूला नागपूर अधिवेशन देखील आहे आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी सुरू आहे. कृषी मंत्र्यांच्याच एका बंगल्यासाठी जवळपास 1 कोटी रुपये 1 ते 1.5 कोटी रुपयांचा खर्च सध्या सुरू आहे नागपूरमध्ये. डागडुजी सुरू आहे. आता हे आठवड्याभराचं किंवा फार तर 2 आठवड्याचं अधिवेशन असेल. एवढं कशाला खर्च कोण करेल? मला वाटतं वस्तुस्थिती माहिती घेऊन, कारण अशा माझं मते माहिती घेऊन कधी खरं असेल तर ते आज चुकीचं आहे. पण तो बंगला किती, त्याचे स्क्वेअर फूट किती, खर्च किती ह्याचा जर अभ्यास करा. आता 22 वर्ष मी त्या जाऊन बंगल्यात राहतो आहे रवी भवनच्या, त्यामुळं एवढा खर्च होणं शक्यच नाही. पण सरकारी माझं मत आहे ठीक. आता काय होतं आहे की दर अधिवेशनात 1 वर्षभर ते रिकामं असते आणि मग वर्षभरानं त्याची डागडुजी केली जाते, तेवढंच काम असतं. मला वाटतं इतका खर्च नसावा. रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधला वाद काही थांबताना दिसत नाही. फलटण प्रकरणावरून ठोंबरे ह्या आंदोलनाला बसलेले आहेत. आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार या 2 आमच्या भगिनींचं भांडण मिटतील असं माझा विश्वास आहे. महाविकास आघाडीनं परवा जो मोर्चा काढला, सत्याचा मोर्चा, त्या विरोधात आयोजकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. पण महायुतीने जो मोर्चा काढला त्याच्यावर मात्र गुन्हे दाखल झाले नाही. ते काल त्याबद्दलची मी पत्रकार परिषद म्हणजे बघितलं की परवानगी नसताना त्यांनी मोर्चा काढला आणि त्यामुळं वाहतुकीची कोंडी झाली, लोकांना धाक त्रास झाला, त्यामुळे झाला. आणि जे BJPने जे केलं होतं ते एका बाजूला मूक मोर्चा त्यांचा होता, त्यामुळं काय नागरिकांना काय त्रास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. वस्तुस्थिती काय मला माहिती नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आज ऊस दराच्या संदर्भात बैठक आहे. काही सकारात्मक तोडगा निघेल असं वाटते, कारण आपण पाहतो की वाद मोठ्या प्रमाणात मला काय माहिती नाही. परंतु मी तुम्हाला याच्यापूर्वी सुद्धा परवा निवेदन केलेलं आहे की बाबा केंद्राचा FRPचा एक कायदा आपल्या राज्यामध्ये लागू आहे आणि त्या FRPची जर अंमलबजावणी झाली नाही, शेतकऱ्यांना 15 दिवसात जर पैसे नाही मिळाले तर त्या कारखान्याची साखर जप्त करायची आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे जिल्हाधिकारी, असा कायदा आहे. आता दरवर्षी हे होतं आहे आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा वाहनं पेटवणं वगैरे हे माझ्या दृष्टीने योग्य नाही. कोल्हापूर जिल्ह्यातले कामगार नेते परिचित असणारे कॉम्रेड उदय नारसे यांना काल एक फोन आला होता जीवे मारण्याची धमकी दौलत कारखान्यासंदर्भात. तर कसं बघता या संदर्भात? नाही, त्याने योग्य ती तक्रार दिल्यानंतर पोलीस त्याची चौकशी करतील, कारवाई करतील. साहेब, रोहित पवारांनी एक दावा केला आहे की कालचा जो मोर्चा झाला ऊस चोरीचा, त्यानंतर शिंदे सेनेतनं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीनं आम्हाला फोन आले, या सगळ्यांचं टेन्शन वाढले असं ते फोनवरनं बोलल्याचा दावा. असं अजिबात होणार नाही. माझ्या मते अशा मोर्चानं आमची युती शासन विचलित होईल असं नाही आणि याच्यापेक्षाही प्रचंड मोर्चे आम्ही काढलेले आहेत. तुमच्या शेजारीत पदवीधरचे इच्छुक उमेदवार आहेत. परवा तुम्ही इच्छुक उमेदवाराचे गणित मांडला, त्याच्यामध्ये सांगितलं की मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगू की कशा प्रकारचं आमचं गणित असणार आहे. काय नेमकं गणित आहे जे मुख्यमंत्र्यांना तुम्ही समजावून सांगणार? 7 तारखेनंतर तुम्हाला मी सांगतो गणित काय आमचं. फलटण प्रकरणावरचं राजकारण संपताना सुषमा अंधारे एका बाजूला फलटणमध्ये, दुसरीकडे रणजित निंबाळकर अजून देखील त्या विषयावर आक्रमक आहेत. ते देखील आज जाहीर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आवाहन केलं आहे माझ्यावर जे कोण आरोप करतायत त्यांनी या पत्रकार परिषदेला या तिथल्या तिथं उत्तर देतो. आता जी घटना दुर्दैवी घडलेली आहे, ज्या भगिनीनं आत्महत्या केली, त्याबद्दलचे चौकशीचं SIT मुख्यमंत्री मोदयांनी स्थापन केलेलं आहे. आता त्यातून सत्य बाहेर पडेल आणि मला वाटतं अशी SIT स्थापन झालेली असताना पुन्हा आता पोलीस स्टेशनला जाणं आणि पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडवणं कितपत योग्य आहे? आपण म्हणालात की मुख्यमंत्र्यांना आम्ही पटवून देऊ की शरद लाड यांचा पराभव कसा होतोय हे पटवून देऊ म्हटलं, पण शरद लाड म्हणतात की मला भाजपमध्ये घेताना मुख्यमंत्र्यांनीच शब्द दिला उमेदवारीचा. ठीक आहे ना, ते अजून काही चर्चा ज्यावेळी होईल ना, अजून 1 वर्षभर निवडणुका आहेत, तर मुख्यमंत्री महोदयांना पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदय मला वाटते आमच्या शब्दावर विश्वास ठेवतील. डॉक्टर प्रकरणी आज राज्यातले डॉक्टर्स खरं संपावर गेलेले आहेत. विस्कळीत सेवा होण्याची शक्यता आहे. मी कालही मार्चच्या त्या डॉक्टर्सना आणि त्यांच्या युनियनला चर्चा केली
मी दूरध्वनीवरद्वारे त्यांना मी म्हणालं की आता SIT स्थापन झालेली आहे, आपण हा संप करू नका आणि ह्यामुळे विनाकारण जे रुग्ण आहेत त्यांचे फार हाल होतात. ते म्हणाले की आमची डॉक्टर गेल्यामुळे आम्हाला थोडं करावं लागेल आणि मी त्यांना पुन्हा आज विनंती करेन. मला वाटते 1-2 दिवस आपल्या भगिनीला दिलासा देण्यासाठी त्याच्या नातेवाईकांना ते करत असतील आणि ते कामावर रुजू होतील. राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आता वंदे मातरम हे वाचणं बंधनकारक करण्यात आलं राज्य सरकारनं. नाही, अजून काही मी माहिती घेतलेली नाही. साहेब, छत्रपती संभाजीनगरमधल्या एका शाळेमध्ये प्रकार घडला आहे की मध्यमंद मुलांच्या निवासी शाळा होत्या त्या ठिकाणी त्यांना बेदम मारहाण केली जायचा असा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतो. कसं पाहता या प्रकारात? नाही, ते योग्य नाही, परंतु काय झालं की मी काही माहिती घेतलेली नाही. तसं असेल तर आपण त्याच्यावर लगेच शासन त्यावर कारवाई करेल. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.